नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी द्वारकाप्रसाद पाटील नुजीवडू सीड्स या बियाण्याच्या अग्रगण्य कंपनीमध्ये खानदेश रिजन ह्या एरियामध्ये रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे। तर मित्रांनो, आज आपण उभे आहोत पिंपळकोठा, तालुका एरंडोल आणि जिल्हा जळगाव इथे मका पीक पाहणी प्लॉटवर। तर मित्रांनो, मका या पिकामध्ये नुजीवडू सीड्स या अग्रगण्य बियाण्याच्या कंपनीकडून एक क्रांतिकारी वाण शेतकऱ्यांच्या भेटीसाठी सज्ज आहे आणि त्या वाणाचं नाव आहे कॅप्सूल। तर शेतकरी बांधवांनो, कॅप्सूल ह्या वाणाचे जे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत ते आपण आज ह्या पीक प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये जाणून घेऊयात, पाहून घेऊयात। याचा पहिला एक जो ठळक गुणधर्म आहे तो म्हणजे मजबूत बांधा आणि चौथ्या किंवा पाचव्या पेरूवर लागणारं कणीस। दुसरा याचा एक विशेष गुणधर्म आहे की खालपासून वर टोकापर्यंत पूर्णपणे भरलेली आकर्षक नारंगी रंगाची दाणे। आणि मित्रांनो, तिसरं याचं ठळक वैशिष्ट्य आहे की शेवटपर्यंत सतत असणारा हिरवागार प्लॉट। मित्रांनो, या तीन ठळक वैशिष्ट्यांचे जर आपण फायदे पाहिले तर ते कसे? सर्वात पहिला फायदा हा की मजबूत बांध्याचा आणि चौथ्या किंवा पाचव्या पेरूवर लागणारं कणीस। याच्यामुळे आपण बऱ्याचदा पाहतो की मका हा थोडी हवा जास्त आली किंवा आपण पाणी भरलं, थोडी हाईट वाढली किंवा कणसाचं वजन वाढलं तर त्यावेळेस आडवा होतो। परंतु कॅप्सूल या व्हरायटीचं, या वाणाचं गुणधर्मच तो आहे की याचा मजबूत बांधा याला आडवा होऊ देत नाही आणि चौथ्या पाचव्या पेरूवर असणारं कणीस। दुसरा याचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे टोकापर्यंत भरणारी दाणे आणि आकर्षक नारंगी रंग, ज्याच्यामुळे उत्पन्नात तर आपल्याला समाधानकारक उत्पन्न तर येणारच आहे, शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे आकर्षक बाजारभाव सुद्धा आपल्याला या रंगामुळे मिळणार आहे। तिसरा याचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे शेवटपर्यंत आता आपण पाहू शकतो सतत असणारा हिरवागार प्लॉट शेवटच्या स्टेजपर्यंत, हार्वेस्टिंगपर्यंत। जो आपल्या अंगणात जे जनावरं किंवा गुरं आहेत तर त्यांच्यासाठी चाऱ्यासाठी अतिशय चांगल्या प्रतीचा चारा हा शेवटपर्यंत, मक्याचं चांगलं उत्पन्न येऊनही चारा हा चांगल्या प्रतीचा आपल्या गुरांसाठी उपलब्ध राहतो। मित्रांनो, पीक प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये आपण क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट घेतलेला आहे। क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट म्हणजे काय की 5 मीटर रुंदी आणि 5 मीटर लांबी असा एक चौरस तयार करून त्याच्यामध्ये जेवढी काही झाडांची संख्या बसते तेवढी कॅप्सूल या वाणाची आणि त्याच्या साईडचा जो इतर वाण आहे त्याची सुद्धा अशाच 5 बाय 5 मीटरमध्ये आपण काढलेल्या कणसांची संख्या ही शेताच्या बाहेर म्हणजे साईडला आणलेली आहे। आणि याच ठिकाणी आपण त्यांचं वर्गीकरण प्रतवारी आपण केलेली आहे, जेणेकरून ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी अशा 3 प्रतींमध्ये इतर वाण आणि कॅप्सूल यांची आपण प्रतवारी केलेली आहे। आणि जो मुख्य फरक आहे तो आपण आता पाहणार आहोत। तर मित्रांनो, जो कॅप्सूल मका आहे या मक्यामध्ये ए ग्रेडमध्ये आपल्याला मिळालेले आहेत जवळपास 80 कणस आणि त्याच ठिकाणी इतर वाणामध्ये आपल्याला मिळालेले आहेत 60 कणस। जो बी ग्रेड आहे, बी प्रतवारी आहे, तर बी प्रतवारीमध्ये 36 कणस इतर वाणामध्ये आणि कॅप्सूल या मक्याच्या वाणामध्ये 53 कणस आपल्याला मिळालेले आहेत। सी ग्रेड किंवा सी प्रतवारी याच्यामध्ये 26 कणस इतर वाणामध्ये आणि कॅप्सूल मकामध्ये 16 कणस। मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला एक मुख्य फरक सांगू इच्छितो की कॅप्सूल मक्याचे 5 बाय 5 मीटर एवढ्या अंतरामध्ये जवळपास 149 कणस आपल्याला मिळालेली आहेत। तेच जर आपण इतर वाणामध्ये पाहिलं तर साधारणतः त्याच ठिकाणी 122 कणस आपल्याला इतर वाणाची मिळालेली आहेत। मित्रांनो, आपण फरक लक्षात घेऊ शकतात की याचं बियाणं ज्यावेळेस आपण जमिनीत टाकलं त्याच वेळेस याची उगवण क्षमता चांगली असल्यामुळे जास्तीत जास्त बियाणं हे चांगल्या प्रतीचं उगवण क्षमता शेतकऱ्यांना मिळालेली आहे, हे यावरून सिद्ध होतं। याच्याच पुढे जर मित्रांनो आपण पाहिलं तर ए ग्रेडमध्ये इतर वाण आणि कॅप्सूल मका यांच्यामध्ये 20 कणस, साधारणतः 20 कणसांचा हा फरक आहे। 60 कणस तिकडे, 80 कणस कॅप्सूल या मक्यामध्ये। तर आपण साहजिकच जेवढी चांगली कणस ही चांगली टच्च भरलेली, खालपासून वरपर्यंत भरलेली, परिपूर्ण मोठ्या आकाराची, तर साहजिकच उत्पन्नामध्ये
हे आपल्याला फायदा करून जाणार आहे। तेच बी ग्रेडमध्ये सुद्धा आपल्याला कमीत कमी एक 17 ते 18 कणसांची आघाडी कॅप्सूल या मक्याला मिळालेली आहे। तर याही ठिकाणी उत्पन्न हे सरसच जाईल बी ग्रेड कणसांचं सुद्धा। आणि सी ग्रेड कणस कॅप्सूल मक्यामध्ये कमी निघालेली आहेत, याचाच अर्थ असा की चांगल्या दर्जाचा क्वालिटीचा उत्पन्न मक्याचं हे शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो, मी हेच सांगू इच्छितो की कणस जेवढी तुमची चांगल्या क्वालिटीची तसंच उत्पन्नामध्ये त्याचा चांगला फायदा। यानंतर मुख्य फरक येतो रंगाचा। जर आपण कॅप्सूल मक्याचे कणस पाहिले तर आकर्षक गडद असा नारंगी कलर या दाण्यांचा, नारंगी रंग या दाण्यांचा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे कॅप्सूल मक्याचा। तेच इतर वाणामध्ये जर आपण पाहिलं तर हलक्या पिवळ्या स्वरूपाचा त्याचा रंग आहे, जेणेकरून याचा फायदा कॅप्सूल मक्यामध्ये शेतकऱ्यांना असा मिळणार आहे की आकर्षक बाजारभाव हा निश्चितच थोडा चांगला कॅप्सूल मक्याला मिळणार आहे शेतकरी बांधवांना। तर मी सर्व शेतकरी बांधवांना एक आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सर्व मक्याच्या शेतकऱ्यांनी एकदा तरी कॅप्सूल हे वाण नुजीवीडू सीड्सचं आपल्या शेतामध्ये उभं करावं, लावावं आणि याचा निश्चितच क्रांतिकारी कॅप्सूल वाणाचा फायदा हा शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा। धन्यवाद।